नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास यातील पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा आपण अभ्यास करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा इतिहास हा उपयोजित इतिहास तुम्हाला अभ्यासाला आहे. आतापर्यंत तुम्ही 5वी किंवा पहिलीपासून तर 9वीपर्यंत ऐतिहासिक घटनांचा अभ्यास केला. आता यावर्षी तुम्हाला ज्या ऐतिहासिक घटना किंवा ऐतिहासिक प्रसंग घडलेले असतात त्या प्रसंगांचं, त्या घटनांचं इतिहासामध्ये लिखाण कशा प्रकारे केलं जातं, त्याच्यासाठी इतिहासाचं संशोधन करण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहे, इतिहास लिहिताना इतिहासकाराला कोणकोणत्या प्रकारच्या काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर उपयोजित इतिहासाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कशा प्रकारे उपयोग करता येईल, या सर्वांगाने विचार करणारा या 10वीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास तुम्हाला यावर्षी करायचा आहे. म्हणून या इतिहासाचं नाव आहे उपयोजित इतिहास, की ज्याचा उपयोग करता येतो असा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे. आतापर्यंत तुम्ही जो इतिहास अभ्यासत होते तो घटनांचा, प्रसंगांचा, गतकाळात घडून गेलेल्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास होता. आता मात्र तुम्हाला त्या गतकाळात ज्या घटना घडतात त्या कशा लिहिल्या जातात, त्या कोण लिहितात, त्या घटनांच्या, प्रसंगांचं, त्यांच्या अवशेषांचं संकलन कुठे केलं जातं, या सर्व बाबींचा अभ्यास या उपयोजित लिखाणात करायचा आहे. मित्रांनो, भारतावरती 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तेव्हा भारताचा जो इतिहास लिहिला गेला तो इतिहास दोन प्रकारचा होता. एक पाश्चात्यांनी लिहिलेला आणि एक भारतीयांनी लिहिलेला. मित्रांनो, दोघांनी भारताचा जो इतिहास लिहिला तो त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. म्हणजे भारतामध्ये घडलेली घटना, प्रसंग हा घडला, पण पाश्चात्यांचा म्हणजे इंग्रजांचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय इतिहासकारांचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन, या गोष्टीचा आपल्याला इथं परंपरांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इंग्रजांनी त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनातून भारतीय इतिहास लिहिला आणि भारतीयांनी आपल्या भारतीयांच्या दृष्टिकोनातून भारतीय इतिहास लिहिला आणि यामुळे इतिहास लेखनाच्या परंपरा पडल्या. मग पाश्चात्य परंपरा तुम्ही मागच्या वेगवेगळ्या तासिकांना अभ्यासले. आता आपल्याला भारतीय परंपरांचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास कशा प्रकारे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे हे जेव्हा आपण भारतीय इतिहासकारांचा इतिहास लेखनाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. त्याच माध्यमातून मित्रांनो, आज आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास करायचा आहे. मागच्या तासाला तुम्ही पाहिलं की प्राचीन काळातील इतिहास लेखन, भारतामध्ये प्राचीन काळात जे इतिहास लेखन झालं ते तुम्ही पाहिलं. मग त्यामध्ये बखर आहे किंवा त्या काळातले गीतं असतील, पोवाडे असतील, त्या काळातल्या काही वास्तू असतील, शिलालेख असतील, त्याच्यावर जे लिखाण झालेलं आहे ते ऐतिहासिक प्राचीन काळातील इतिहास लेखन आपण म्हणून मागच्या तासाला अभ्यासलं. त्यानंतर तुम्ही मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन अभ्यासलं. आज आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ म्हणजे ब्रिटिश इतिहास काळ कसा होता त्याचा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ, आधुनिक काळामध्ये भारताचा इतिहास दोन प्रकारे लिहिला गेला. एक तो इंग्रजांनी लिहिला म्हणजे ब्रिटिशांनी लिहिला
आणि दुसरा भारतीयांनी लिहिला. असा एकाच घटनेबद्दल दोन विचारसरणीतून लिहिला गेलेला इतिहास, त्या वेगवेगळ्या विचारसरणीतून निर्माण झालेलं इतिहास लेखन तुम्हाला समजून घ्यायचं आहे. घटना एकच आहे. घटना जेव्हा इतिहासामध्ये गतकाळात घडली तेव्हा ती घटना जशी घडली तशी घडली, पण त्या घटनेकडे बघणारी विचारसरणी एक ब्रिटिशांची आणि एक भारतीयांची, या दोन विचारसरणीतून इतिहास लेखन झालेलं आहे. आणि म्हणून आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ हा आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे जेव्हा भारतामध्ये आधुनिक काळातील इतिहास लेखन झालं तेव्हा ब्रिटिश काळातील इतिहास लेखन कशा प्रकारे चालू होतं जगामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, भारतामध्ये जो इतिहास लेखनाला सुरुवात झाली त्या इतिहास लेखनाची सुरुवात इंग्रजांनी कशा प्रकारे केली ते आपल्याला अभ्यासायचं. चला आपण आता पान नंबर 9 वर तुम्ही बघा. पान नंबर 9 वर एक मुद्दा आहे, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. आता बघा मित्रांनो, या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भारतामध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता निर्माण झाली तेव्हा इंग्रजांनी भारताचा जो पारंपरिक इतिहास होता, सांस्कृतिक इतिहास होता, राजकीय इतिहास होता, भौगोलिक इतिहास होता, याचा वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास केला आणि त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून ते इतिहास लेखन केलं. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, कोणत्याही इतिहासाचा जर किंवा कोणत्याही गतकाळातल्या घटनेचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व विभाग महत्त्वाचं असतं. आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये जेव्हा इतिहास संशोधनाला किंवा इतिहास लेखनाला सुरुवात झाली तेव्हा भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. मित्रांनो, हे त्यांचं नाव आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम. तुम्हाला प्रश्न जर पडला की भारताच्या पुरातत्व विभागाचे पहिले सरसंचालक कोण, तर अलेक्झांडर कनिंगहॅम हे त्याचे पहिले सरसंचालक. म्हणजे भारतामध्ये पुरातत्व विभागाची जी सुरुवात झाली ती अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली झाली, म्हणून ते पहिले सरसंचालक होते. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा. त्यानंतर मित्रांनो, यांच्या देखरेखीखाली भारतामध्ये जे प्राचीन स्थळ आहे त्यांचं उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये प्रामुख्याने त्यांना बौद्ध धर्माचे अवशेष सापडले आणि त्या माध्यमातून त्यावर लक्ष केंद्रित करून इतिहास संशोधनाला सुरुवात झाली, इतिहास लेखनाला सुरुवात झाली. मित्रांनो, नंतर अलेक्झांडर कनिंगहॅमच्या नंतर या पुढच्या जबाबदारीमध्ये जॉन मार्शल याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. जॉन मार्शल आपण तुम्ही अभ्यासलेला आहे की हडप्पा संस्कृती संशोधनामध्ये जॉन मार्शलचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांनी हडप्पा संस्कृतीच्या संशोधनाला सुरुवात केली. तेव्हा हडप्पा संस्कृती तिथं शोधली गेली. मित्रांनो, भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत आणि त्याहूनही पूर्वीपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतो. आता भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहास संबंधी लेखन केलं. भारतामध्ये अनेक ब्रिटिश अधिकारी आले, ते इतिहासकार होते आणि त्यांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. मग एक गोष्ट आपल्याला एक सहज लक्षात येते की भारताचा इतिहास लिहिणारे हे ब्रिटिश वसाहतवादी धोरणाचा प्रभावाखाली वाढणारे होते. त्यांच्यावरती वसाहतवादी धोरणाचा प्रभाव होता. वसाहत म्हणजे काय, आपलं राज्य दूरपर्यंत पसरवणे, भारताच्या कानाकोपऱ्यात इतर देशामध्ये पसरवणे, असं राज्य करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये
सत्ता केंद्रित करणारे इंग्रज जेव्हा इतिहास लेखनाला सुरुवात करतात तेव्हा निश्चितच त्यांच्या इतिहास लेखनावरती ब्रिटिश वसाहतवादाचा प्रभाव होता. म्हणजे ते ब्रिटिश वसाहतवादी प्रभावाच्या दृष्टिकोनातून भारतीय इतिहास लेखनाची सुरुवात त्यांनी केली. त्यामध्ये जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ 3 खंडामध्ये 1817 साली प्रसिद्ध केला. यातले ते पहिले इतिहासकार आहे जेम्स मिल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. याचे किती खंड होते? 3 खंड होते. कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? 1817 साली. मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. जेम्स मिल म्हटलं की द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया खंड 3 1817 साली. 3 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय इतिहासावर लिखाण केलं. लिखाणात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. वस्तुनिष्ठ म्हणजे त्यामध्ये स्पष्टता नव्हती, त्यामध्ये सत्यता नव्हती, असा त्याचा आपण अर्थ इथं घेऊ शकतो. आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंबद्दल त्यांचं मत पूर्वग्रह दूषित होतं. म्हणजे भारतीय संस्कृती बुरसटलेली आहे, पुराणिक विचारांची आहे, असा पूर्वग्रह दूषित विचार घेऊन जेम्स मिल, आता या जेम्स मिलने भारतीय इतिहास लिहायला सुरुवात केला. आणि त्यामुळे पूर्वग्रह दूषित विचार असल्यामुळे त्यांचा इतिहाससुद्धा तसाच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून लिहिला गेला. आणि हे त्यांच्या इतिहासाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये 1841 मध्ये माउंट टूअर्स एन्फिंटन्स यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट टूअर्स एन्फिंटन्स हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्यानंतर जेम्स मिल झालं आणि त्यानंतर माउंट टूअर्स एन्फिंटन्स हे मुंबईचे गव्हर्नर होते. या दोघांचं भारतीय लिखाणामधील जे योगदान आहे हे पूर्वग्रह दूषित होतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, भारतामध्ये आला जेम्स ग्रँडफ. हा पण ब्रिटिश अधिकाऱ्यांमधला एक अधिकारी होता. हा साम्राज्यवादी विचारसरणीने प्रभावित होता. याला भारतामध्ये संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता कशा प्रकारे पोहोचेल असा विचार घेऊन आलेला होता. आणि त्यामुळे त्याने भारतीय इतिहास लेखन करताना ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे त्याचे 3 खंड त्याने लिहिले. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची दृष्टी त्याच्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे द ग्रँडफ आहे, याने सुद्धा मराठ्यांनी जो पराक्रम भारतामध्ये घडवलेला आहे याला गौण स्थान दिलं, याला दुय्यम स्थान दिलं, याला कमी लेखलं. हे त्याच्या इतिहास लेखनातून आपल्याला लक्षात येतं. मग मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय वाङ्मय आणि भारतीय इतिहासाच्या अभ्यासामध्ये इंग्रजांनी लेखन करून भारतीयांना चालना दिली. का दिली? तर आपला इतिहास हे इंग्रज चुकीच्या पद्धतीने लिहित आहे हे भारतीयांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास लिहिला पाहिजे असं त्या काळातल्या शिक्षित आणि देशभक्तीने प्रेरित असलेल्या वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या, भारतीय नागरिकांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे भारतीय इतिहास आणि वाङ्मयाला लिहिण्यासाठी चालना मिळाली. इंग्रजांनी हा इतिहास जर लिहिला चुकीच्या पद्धतीने, पूर्वग्रह दूषित, म्हणून भारतीय बुद्धिवंत असलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये हे गेलं. त्यांना लक्षात आलं की हे आपला चुकीचा इतिहास लिहित आहे, जगासमोर आपली बदनामी करत आहेत, आपल्याला तुच्छ लेखत आहे. म्हणून या विचारधारेतूनच भारतीयांना प्रेरणा मिळाली आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा इतिहासकारांनी लेखनाला सुरुवात केली. मग भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ याने कशा प्रकारे इतिहास लिहिला हे आपण पाहिलेलं आहे की त्यांनी ब्रिटिश विचारसरणीतून इतिहास लिहिला आणि मराठ्यांना कमी लेखलं.
अशा प्रकारे मित्रांनो त्यांच्या लिखाणामध्ये भारतीयांना गौण स्थान देऊन पूर्वग्रह दूषित विचार ठेवून आणि भारतीयांचा गौरवशाली इतिहास न मांडता भारताचा कसा इतिहास म्हणजे भारतातल्या परंपरा कशा वाईट आहे, भारतातल्या रूढी कशा वाईट आहे, या प्रकारचा इतिहास त्यांनी लिहिला आणि त्या माध्यमातून अशा प्रकारे ब्रिटिश आधुनिक काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीय आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात केली. ते कशा पद्धतीने केली, कशा दृष्टिकोनातून केली हे आपण विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे जेव्हा इतिहासकार एखाद्या घटनेचा इतिहास लिहितो तेव्हा त्या इतिहासकारावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव आहे, तो इतिहासकार कोणत्या विचारधारेचा आहे, त्या इतिहासकाराने कोणत्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला यावरती त्या इतिहासाचं, त्या लेखनाचं महत्त्व किंवा त्या ऐतिहासिक घटनांचं वर्णन अवलंबून असतं. म्हणजे ज्या दृष्टिकोनातून लिहिला त्या दृष्टिकोनातून तो इतिहास मांडला जातो आणि भविष्यामध्ये लोक त्याच प्रकारे तो इतिहास वाचतात, त्यांना तेच खरं वाटायला लागतं, पण वास्तवता वेगळी असते. म्हणून मित्रांनो जो डव यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 21व्या शतकात दाखवून दिलेले आहे. मित्रांनो अशा प्रकारे इंग्रजांचा हा भारताचा गौरवशाली इतिहास डावलून भारताच्या परंपरांचा इतिहास डावलून भारताचा गौरवशाली सांस्कृतिक इतिहास डावलून पूर्वग्रह विचारधारेने किंवा भारताच्या इतिहासाला दुय्यम किंवा गौण स्थान देऊन ब्रिटिश वसाहतवादी धोरणाला महत्त्व देऊन यांनी लिखाण केलं आणि त्याच माध्यमातून आधुनिक काळामध्ये इतिहास लेखनाच्या 2 परंपरा आपल्याला बघायला मिळाल्या. आपण आता एक परंपरा जी पाहिली ती इंग्रजांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला भारतीयांचा इतिहास. आता आपण यातून प्रेरणा घेऊन, चालना घेऊन भारतीयांनी इंग्रजांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय राष्ट्रवाद विचारसरणीतून भारताचं जे खरा इतिहास आहे, जो खऱ्या अर्थाने मांडला गेला पाहिजे, तो लिहिण्याचं कार्य भारतीय इतिहासकारांनी केलं. त्यामध्ये विका राजवाडे म्हणजे कोण? विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. मित्रांनो आपल्या जवळच धुळ्याला राजवाडे इतिहासचार्य राजवाडे म्हणजे विका राजवाडे संशोधन मंडळ आहे. जर तुम्ही कधी धुळ्याला गेले तर तुम्हाला ते बघता येईल. त्यानंतर नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी सुद्धा आपल्या भारताचा इतिहास कसा गौरवशाली आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लिखाण केलं. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजांच्या या विचारधारेला तोडीस तोड देणारा भारतीय तत्वचिंतकांचा जो इतिहास आहे, ज्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण फक्त इंग्रजांच्या विचारधारेतून म्हणजे साम्राज्यवादी विचारधारेतून पूर्वग्रह दूषित विचाराने जो भारताचा इतिहास लिहिला गेला, ज्यांनी लिहिला त्यांचा अभ्यास केला. आता भारताच्या गौरवशाली इतिहासाचा, भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा, भारताच्या भौगोलिक इतिहासाचा, भारताच्या राजकीय इतिहासाचा आणि भारतात असलेल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या मधून भारताचा जो इतिहास निर्माण झाला तो भारतीयांच्या दृष्टिकोनाने इंग्रजांकडून चालना घेऊन भारतीयांनी कशा प्रकारे लिहिला तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता आपण इथं थांबू.